चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोडी। या काळाच्या कीर्तनाला भगवान कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं। संसारामध्ये दोन महत्वाचं आहे महाराज, एक आहे आचरण आणि दुसरं आहे उच्चारण। संसारामध्ये जर आचरण करायचं असेल तर श्रीराम प्रभूंनी केलं त्याप्रमाणे करा। कारण श्रीराम प्रभू एक वचन एक वाणी एक पत्नी व्रता प्रजेचे पालन करते, आदर्श पुत्र आदर्श राजा होते महाराज। यालाही कारण होतं रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाय। आचरण श्रीराम प्रभूंनी केलं त्याप्रमाणे का करावं। उदाहरणार्थ 14 वर्षाचा वनवास कोणाला होता, रामाला। कोणी दिला होता, म्हणला मी नाही दिला, कैकेयीने दिला होता। कैकेयी मातेचं वचन पूर्ण करण्याकरता राम 14 वर्ष वनामध्ये गेला, हे आचरणात होत आहे। 14 वर्षाचा वनवास रामाला होता, सीतेला होता का? काय गेली सीता? पतिव्रता धर्म शुद्ध करून दाखवण्याकरता 14 वर्षाचा वनवास रामाला होता, लक्ष्मणाला होता का? का गेला लक्ष्मण? बंधू प्रेम सिद्ध करून दाखवण्याकरता। म्हणून संसारामध्ये आचरण जर करायचं असेल तर श्रीराम प्रभूंनी केलं त्याप्रमाणे करावं। आणि उच्चारण, परंतु काल्याच्या कीर्तनाला जर उच्चारण करायचं असेल तर केले देवे गोकुळी। गोकुळ आणि वृंदावनामधलंच वर्णन करावं आणि मथुरा आणि द्वारकेमधलं आचरणामध्ये आणावं। विठ्ठल आता भगवंत अवतार धारण केव्हा करतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्न भवति भारत। आणि कशा करता? अनेक प्रमाण आहे महाराज। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। दुसरं प्रमाण धर्मरक्षावया। भगवंत जे अवतरतात, संत जे अवतरतात कसे करतात? धर्माचं रक्षण करण्याकरता, शत्रूचं संहार करण्याकरता। आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो हो बाबा कशा करता? खाओ पिओ ऐश करो। अहो काही काही लोकांना श्रावण महिना जवळ जातो। श्रावण महिना, श्रावण महिना सुरू झाला, कार्य कधी येते रे पोया रे? कोण खोरी आलं का? माणूस का हैवान वरी। म्हणून म्हणतात ना, जे कार्य भगवंतानी केलं, जे कार्य संत मंडळीने केलं तेच कार्य आपल्याला करायचंय। कारण आपल्याला मार्ग दाखवणारी संत मंडळी आहे। मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संतती। त्याचप्रमाणे जेव्हा श्रीराम प्रभूंनी आपला अवतार कार्य संपवलं, पृथ्वीवर ग्लानिवाला सुरुवात झाली। पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली की देवा ते देवा ब्रह्मदेवा माझ्यावर अति ग्लानी होत आहे, माझं संकट निवारण कर। तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो पृथ्वी माझं कार्य उत्पत्तीचं आहे, पालन पोषण करणारा तो भगवान विष्णू आहे। संपूर्ण देवदेवता पृथ्वीसह भगवान विष्णूकडे गेले, भगवान विष्णूची स्तुती केली, भगवंत प्रसन्न झाले। खरोखर आहे, अरे भगवंत आहे कसं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। भगवान विष्णू म्हणतात पृथ्वी तू कशाचीच काळजी करू नको, हेच माझं कार्य आहे। कोणतं? जेव्हा तुझ्या ग्लानी होते तेव्हा मी अवतार धारण करतो, तू स्वस्थानी परत जा। पृथ्वी स्वस्थानी परत आली। इकडे मथुरेचा उग्रसेनाचा पुत्र कंस, देवक राजाला 6 मुली होत्या आणि 5 मुली वसुदेवाला दिल्या होत्या। 6वी जेव्हा देवकी उपवर झाली
उग्रसेन राजा कंसा, अरे तुझ्या चुलत बहिणीचं लग्न करायचं आहे, योग्य वर शोध. कंस जे निघाले वर शोधण्याकरता योग्य वर मिळाला नाही. उग्रसेन म्हणतात कंसा, अरे नाही तरी तुझ्या 5 बहिणी त्या वसुदेवाला दिल्या ना, मग हे 6वी देवकी सुद्धा वसुदेवाला अर्पण कर. विठ्ठला विठ्ठला. कंसजी गेले वसुदेवाकडे, बोलणी केली, लग्न ठरलं. भव्य असा लग्न मंडप दिला. देशोदेशीचे राज लोक विराजमान झाले. मंगलवाद्य नगारे बाजू लागले. वसुदेवजी नवरदेव बनून आले. योग्य वेळेवर योग्य तिथीवर वसुदेव देवकीचं लग्न लागलं. पहा, तेव्हा शास्त्राला धरून कर्म होते महाराज. शास्त्राला धरून. आताचे कर्म शास्त्राला धरून नाही आहे, शास्त्राला सोडून आहे. विठ्ठल विठ्ठल. 10 वाजताचं लग्न किती वाजता लागते बाबा? हा, तोपर्यंत काय असते? डोकं फिरलं या बयाच. अरे नवरदेवाले तुम्ही म्हणा, हो नवरदेवा चन्ना लवकर, वेळ होऊन गेला ना. हा म्हणजे थांबा थांबा, एकच वेळा लग्न होते, 17 वेळा करणं काय करायला लागते, पण वेळेवर तुला शास्त्राला धरून कर्म करा. योग्य वेळेवर योग्य तिथीवर वसुदेव देवकीचं लग्न लागलं. कंसाने काय केलं, सुवर्णाने मडवलेला रथ घेतला. त्या रथामध्ये वसुदेव देवकीला बसवलं. सारथी कंस झाला. पुढे मंगलवाद्य नगारे वाजू लागले. अति आनंद. एक लक्षात ठेवा, संसारामध्ये अति चालत नाही. अति तेथे माती. अति आनंद नको, अति दुःख नको, अति ज्ञान नको, अति कला नको, अति संपत्ती नको, अति प्रेम नको, आणि अति सौंदर्य नको. विठ्ठल अति जमत नाही माझा. तेव्हा अत्यानंद होता. अशा आनंदाच्या भरामध्ये आकाशवाणी झाली. कंसा, अरे जिचा तू टाटामाटाने लग्न सोहळा पार पडत आहे, तिचा 8वा पुत्र तुझा शत्रू आहे. विठ्ठल विठ्ठल. कंसाने विचार केला, देवकीचा 8वा पुत्र माझा शत्रू, हिला 8वा पुत्र होईल तेव्हा होईल. आता तरी हिला ठार मारत रथाखाली उतरला. हातामध्ये खडग घेतलं. देवकीच्या डोक्याची बिनी धरली. तिला खाली उडवलं. खडग मारणार माराया धावला. हात तो धरिला. वसुदेवजी उठले. कंसाचा हात धरला. कंसा, अरे हिला मारू नको रे. स्त्री हत्येचं पाप लावून घेऊ नको. मी सुद्धा आकाशवाणी श्रवण केलेली आहे. माझा 8वा पुत्र तुझा शत्रू आहे ना कंसा. मी तुला वचन देतो, जेवढे मला मुलं होणार त्याचा समाचार मी तुला देणार. कंसाने सोडून दिलं का वसुदेव देवकीला? बंदिश शाळेमध्ये नेलो. हातापायात बेड्या ठोकल्या. दाराले कुलप लावले. पायरी करी ठेवले महाराज. अशा अवस्थेमध्ये देवकीच्या डोळ्यामध्ये अश्रू होतो. पहा, देवकी का रडत होती? सुखाचं दिवस बघावं, परंतु माझ्या पदरामध्ये दुःख येऊन पडलेलं आहे. वसुदेवाने बघितलं, प्रिये रडू नको, कारण हा संसार आहे. संसारामध्ये अनेक संकट येतात, परंतु मनुष्याने या संकटाला न घाबरता त्याला सामोरे गेलं पाहिजे. समयाशी सादर व्हावे आणि देव ठेविल तैसेचे राहावे. असं करता करता देवकीला पहिला गर्भ आला. 9 मास दिवस पूर्ण झाले. देवकीने एका गौरवर्ण मुलाला जन्म दिला. पायरी करी धावत गेले. कंसाला जाऊन सांगितलं. कंस देवकीला म्हणाला, देवकी कुठे आहे तो शत्रू? देवकी म्हणाली, दादा आकाशवाणी काय झाली रे? माझा 8वा पुत्र तुझा शत्रू आहे ना, मग कशाला माझ्या 7 मुलांना तू शत्रू मानतोस? कंसाला दया आली. कंस निघून गेला. परंतु भगवंताने विचार केला, जोपर्यंत या कंसाच्या हातून बाल हत्या नव्हती, पाप घडत नाही, तोपर्यंत मी अवतार धारण करू शकत नाही. विठ्ठल देवर्षी नारदाला हाक मारली. भगवंतानी त्याला सांगितलं, तू मृत्यू लोकामध्ये जा, कंसाच्या हातून बाल हत्या करून घे. आपण भागवतातून ही कथा श्रवण केली, बरोबर आहे? कारण भगवंताचं चरित्र महाराज. असं करता करता नारदानी बरोबर कळ लावली.
पटवून सांगितलं आणि कंसाने देवकीचे 6 पुत्र मारले. 7वा गर्भ आला. भगवान विष्णूने योग मायाला सांगितलं तू जा देवकीला 7वा गर्भ आलेला तो गुप्त रूपाने काढून घे. वसुदेवाची पत्नी रोहिणी गोकुळ नगरीमध्ये तिच्या पोटी स्थापन करा आणि तू यशोदेच्या गर्भामध्ये प्रवेश कर. योग मायेने आपलं कार्य केलं महाराज.